नवाब मलिक अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे। भाजपच्या विरोधाला राष्ट्रवादीनं या दाव्यानंतर केराची टोपली दाखवली आहे का, अशी आता जोरदार चर्चा सुरू आहे। कारण नवाब मलिक राष्ट्रवादीतच असल्याचा सूरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचा दावा आहे। सूरज चव्हाण यांच्या दाव्यांना भाजप एनसीपीतला वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे। भाजपचा विरोध असताना सुद्धा नवाब मलिक अजित पवारांसोबतच का, अशी आता एक चर्चा रंगते। आमदार नवाब मलिक हे राष्ट्रवादीत असल्याचा निर्वाळा राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिलेला आहे। नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका असं देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं सांगितलेलं होतं, तरी देखील भाजपचा विरोध झुगारून राष्ट्रवादीनं नवाब मलिक हे राष्ट्रवादीतच असल्याचं सांगितलंय। भाजपच्या विरोधाला राष्ट्रवादीनं केराची टोपली दाखवली आहे हे यातून स्पष्ट होतंय। भाजप सूचना करू शकतं, पण कोणाला पक्षात ठेवायचं आणि कोणाला नाही हा निर्णय अजित पवार यांचा आहे असंही सांगून भाजपच्या सूचनेला एक प्रकारे किंमत देत नसल्याचं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलंय। याविषयी बोलण्याकरता विद्या चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? एकीकडे फडणवीसांनी पत्र काढलेलं होतं हिवाळी अधिवेशनादरम्यान महायुतीत नवाब मलिक यांना घेता येणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलेलं होतं पत्र काढून, तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण म्हणतात नवाब मलिक आमचेच आहेत। नवाब मलिक आता त्यांचेच झाले आहेत, याच्याविषयी काही दुमत नाहीये। कारण आपल्याला माहिती आहे की जसं ईडीच्या चौकशा जशा जशा लागल्या तसे तसे लोक भाजपच्या धाकाने तिकडे गेलेले आहेत। एक तर शिंदे गटात गेले, भाजपात गेले किंवा अजितदादांकडे गेले। आणि नवाब मलिक अनेक जवळजवळ मला वाटतं 15-16 महिने काहीतरी जेलमध्येच होते। त्यांची तब्येत बरी नव्हती, त्यांना जेलमधनं बाहेर पडण्याचा दुसरा काही मार्ग नव्हता, कारण ते ज्या आक्रमकपणे याच्यावरती अटॅक करत होते। आपल्याला माहिती आहे ड्रग्स पेडलर आणि हे सगळं प्रकरण त्यांनी काढले होते। आणि नंतर जेव्हा देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावरती ह्या सगळ्या चौकशा लावल्या आणि मग त्यांना जेलमध्ये टाकलं। त्याच्यानंतर त्यातनं बाहेर येण्याचा काही दुसरा पर्याय नव्हता, म्हणून त्यांनी आधी तर ते म्हणतच होते आम्ही शरद पवार साहेबांबरोबरच आहोत, पण नंतर जसं त्यांचं बाहेर येणं कठीण होत चाललं तसं ते तिकडे गेलेले आहेत। याचा आणि अधिवेशनाच्या वेळेस नागपूर त्यावेळेस ते ती उत्तरं देऊन तोंड बंद करायचे, एवढं फक्त देवेंद्र फडणवीसांचा हातखंडा आहे त्याच्यामध्ये। म्हणजे ती विधान काय म्हणतात त्याला अधिवेशनाची वेळ मारून नेण्यासाठी त्यांनी ते लोकांची तोंड बंद करायला हे केलं होतं। अगदी अगदी ताई, मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।